कालपासून या संवाद यात्रेला सुरुवात झाली। जळगाव असेल, धुळे असेल, काल जळगावमध्ये 8 विधानसभेचा आढावा घेण्यात आला। आज नाशिक असेल, या नाशिकमधील देवळाली असेल, निफाड असेल, इगतपुरी असेल, अशा अनेक विधानसभेच्या फर्स्ट फेजमध्ये आपण आढावा बैठक घेतो। त्या विधानसभेमध्ये कशा प्रकारे बांधणी सुरू आहे, पक्षाची ताकद किती आहे, येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय या विधानसभेमध्ये अजून करायला हवं। त्याचबरोबर महत्त्वाचा भाग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, त्याचबरोबर वयोश्री योजना आहे, 3 गॅस सिलेंडर आहे। या योजना, सरकारी योजना लोकांपर्यंत बरोबर पोचतायत का, त्यांच्यामध्ये ज्या लाभार्थी तयार होत आहेत त्या लाभार्थ्यांना काय प्रॉब्लेम आहे का, जास्तीत जास्त लाभार्थी, प्रत्येक घरात लाभार्थी कसा तयार होईल याची देखील दक्षता पक्षाने, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकारी योजना गेल्या पाहिजे याचा देखील आढावा इथे घेण्यात आलेला आहे। काल देखील काही महिलांना मी भेटलो, लाभार्थ्यांना भेटलो, ते देखील माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्यावरती खुश आहेत की पहिल्यांदा कुठल्या सरकारने आमच्याबद्दल विचार केला आणि 1500 रुपये दरमहा देण्याचं काम त्या सरकारच्या माध्यमाने केलं। मला वाटतं त्यांच्यामध्ये एक चांगला उत्साह आहे। तर ह्या सगळ्यांचा आढावा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार कसा जिंकून येईल, कसा निवडून येईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने महायुती काम करेल। त्याच्यामध्ये प्रत्येक पक्ष हा त्याच्या परीने जे काही सहकार्य असेल ते सहकार्य देण्यासाठी, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, पक्ष संघटना आज काय आहे, कशा प्रकारे काम चालू आहे, हा सगळा आढावा जो आहे तो या आजच्या बैठकीमधून झाला। नाशिक जिल्ह्यातल्या किती जागांवरती आपण माफी मागितलेली आहे, मात्र आता माफी मागितल्यानंतर देखील माफीवरून राजकारण केलं जात आहे। मला वाटतं विरोधकांना फक्त आता राजकारण करायचंय, त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही इलेक्शन पर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त राजकारण करायचं ठरवलेलं आहे। प्रत्येक गोष्टीवरती राजकारण, पुतळा असेल, बदलापूरची घटना असेल, या सगळ्यांवरती जे आहे प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये राजकारण कसं आणता येईल याच्यावरती विरोधकांचा पूर्णपणे भर चालू आहे। कारण की त्यांना माहिती आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये या सरकारच्या माध्यमाने कशा प्रकारे काम चालू आहे, कशा प्रकारे लोकांपर्यंत विकासात्मक कामं तर पोहोचतात, पण आता जनकल्याणकारी योजना, लाडकी बहीण असेल, 3 गॅस सिलेंडर असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, वयोश्री योजना असेल, त्या ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकांचा जो अनुभव आहे, लोकांचा जो उत्साह आहे त्याला पाहून जे आहे ह्या विरोधकांना आता कुठे ना कुठेतरी भीती वाटायला लागलेली आहे की बाबा आम्ही जो विचार करत होतो की तो विचार, जसं लोकसभेमध्ये तुम्ही जो गैरसमज पसरून लोकांची मतं घेतली ते जे आहे ते आता विधानसभेमध्ये होणार नाही, त्या भीतीपोटी हे सगळं राजकारण जे आहे हे विरोधकांचं चालू आहे। प्रत्येक गोष्टीवरती राजकारण करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय सगळ्या बहिणींना कार्यक्रमाच्या माध्यमाने भेटतायत, बहिणींचा उत्साह, कारण की आपण जर पाहिलं असेल इकडे देखील कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये देखील मोठा उत्साह जो आहे तो महिला वर्गाचा होता, बहिणींचा होता, कारण की त्यांना एक आपुलकीची भावना जी आहे ती माननीय मुख्यमंत्री असतील सरकारबद्दल निर्माण झालेली आहे। हे सगळं पाहून आता पायाखालची वाळू सरकार लागल्यामुळे कंटिन्यू प्रत्येक जो कुठली गोष्ट मिळेल त्याच्यामध्ये राजकारण, कारण की यांनी 2.5 वर्षामध्ये, यांचं जेव्हा सरकार होतं, यांचे मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा 2.5 वर्षामध्ये फक्त घरी बसायचं काम केलं, तेव्हा लोकउपयोगी, समाज उपयोगी, विकासात्मक कामं कुठलीच झाली नाही। एकही काम हे सांगू शकत नाही की 2.5 वर्षामध्ये करू शकले। प्रत्येक गोष्टीला खो घालण्याचं काम, पेट्रोलला खो घालण्याचं काम, समृद्धीला पण तेव्हा विरोध केला, जो स्वतःचा आपला प्रकल्प होता त्याला देखील विरोध करण्याचं काम केलं। त्याचबरोबर बाकी सगळ्या जे विकासात्मक कामं आहेत त्या सगळ्यांना खो घालण्याचं काम गेल्या या सरकारने केलं। पण या 2 वर्षांमध्ये लोकांनी पाहिलं की डेव्हलपमेंट ओरिएंटेड काम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील हे करतायत, सगळे मंत्रिमंडळ करतंय। म्हणून यांना कुठे ना कुठेतरी आता वाटतंय की बाबा एवढी सगळी कामं आणि त्यामध्ये जनकल्याणकारी योजना, याच्यामुळे जे आहे आमचं आता पुढे टिकावं लागणं कठीण आहे। पण आपण महायुतीमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करताय, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की आम्ही
सत्तेतून बाहेर पडू, ज्या पद्धतीने तानाजी सावंत यांचं वक्तव्य बघा, झालेलं मला होतं. वाटतं याच्यामध्ये तिन्ही पक्ष एक टीम म्हणून काम करतायत गेले अनेक, जेव्हापासून हे सरकार झालेलं आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या निवडणुका देखील ज्या आहेत त्या तिन्ही पक्ष एकत्र मिळूनच लढतील. नाही, पण तानाजी सावंतांनी जे वक्तव्य केलं, तानाजी सावंतांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे वाद निर्माण झालाय. बघा, कोण कुठल्या जागेवरती निवडणूक लढणार, किती जागा कुठल्या पक्षाला मिळणार, ते मला वाटतं वरिष्ठ सगळे नेते आहेत, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोघं हे सगळे ठरवतील. आणि त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर, फक्त नाशिकच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण किती जागा लढणार हे ते लोक ठरवतील. फक्त आता पक्ष संघटना मजबूत, इलेक्शनच्या कशा प्रकारे तयारी चालू आहे, विधानसभेची तयारी चालू आहे, सरकारी योजना पोहोचतायत की नाही याच्यासाठी हा आढावा बैठक. आज आपण काही मतं जाणून काय केलं? एकच बैठक आमची 1.5-2 तास चालली देवळालीची. त्याच्यामध्ये माजी खासदार असतील, मंत्री महोदय असतील, पदाधिकारी असतील वरिष्ठ, त्याचबरोबर खालचा कार्यकर्ता असेल, त्या सगळ्यांची, कारण की प्रत्येक वेळेस आपल्या कार्यकर्त्याची, सरपंचाची, शाखा प्रमुखाची रोज भेट होतं असं नाही. काही वरिष्ठ पदाधिकारी असतात ते भेटत असतात, पण जेव्हा ग्राउंड लेवलला आपण येऊन बैठक घेतो तेव्हा ग्राउंड रियालिटी काय आहे, ग्राउंड लेवलला काय चालू आहे, त्या सगळ्यांचा एक आपल्याला लेखाजोखा जो आहे आणि खाली ग्राउंड लेवलला काय चालू आहे त्याची रियालिटी काय, या सगळ्या गोष्टी कळत असतात. या सगळ्या जाणून घेण्यासाठीच खरा हा दौरा आहे. आणि हे जाणून घेतल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही पोहोचू. उमेदवाराची काही चाचपणी केली आपण? बघा, मी एक कार्यकर्ता आहे. तुम्ही मला कितीही कसंही विचारलं किती जागा कोण कुठे लढणार, उमेदवार कोण, मला वाटतं हे सर्वस्व अधिकार जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे आहेत आणि बाकी जे आमचे पक्ष आहेत अलायन्समध्ये ते सगळे मिळून ठरवतील. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आता तुम्ही आतमध्ये होते का? आतमध्ये होते तुम्ही? तुम्हाला तर बाहेर थांबायला सांगितलं होतं ना पक्षाच्या बैठकीत. बघा, याच्यामध्ये पक्ष 3 आहेत. त्या तिन्ही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की बाबा मी ही निवडणूक, ही जागा जी आहे ती शिवसेनेनेच लढली पाहिजे, ही जागा राष्ट्रवादीनेच लढली पाहिजे, ही जागा भाजपनेच लढली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आमची ताकद तिथे आहे आणि ते स्वाभाविक आहे की बाबा प्रत्येकाला वाटत असतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे इथे. पण अल्टिमेटली जेव्हा तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत असतात तेव्हा वरचे वरिष्ठ नेते जे काही ठरवतात त्याचं पालन करण्याचं काम खालचा कार्यकर्ता, पदाधिकारी जे आहे ते करत असतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये संशय घेण्यासाठी वाव नाहीये की बाबा तिन्ही पक्ष एकत्र मिळूनच त्या विधानसभा निवडणूक लढतील आणि महायुतीची सत्ता जी आहे ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल. अरे नाही घेऊन जात.